वेलकम बॅक टू अवर चॅनल. मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत असणार. आमचे कपडे बघून तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठे राईडला आलोय. तुम्ही आमची कालची रील बघितली. हां, त्याच्यावरती मोटेडून आम्ही आलोय. येस. हे मागे आहे ते परियाज रिसॉर्ट आहे. आम्ही तिकडे स्टे करायला आलोय. तुम्ही आमचा आधीचा मागच्या वर्षीचा गणपतीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. कंटिन्यू ब्लॉग होता त्याच्यामध्ये. तेव्हा आम्ही एवढं काय नव्हतं केलं ब्लॉगिंग. तेव्हा पाऊस लागला होता. नाही, पावसात भिजून आलोय सगळे. हां, मागच्या वेळी आम्हाला इथेच अशी तालाईनीमध्ये भेटलं होतं हॉटेल, म्हणजे रूम. आता बघा कुठे भेटते. आमचा आहे चेक इन 2 वाजताचा, पण आम्ही लवकर आलो आहे. आम्हाला वाटलं आम्ही टायमिंगवर पोहोचू. सांगा आम्ही कशाला आलो असेल. कोणाला सांगायचं नसतं. तुमची ॲनिव्हर्सरी आहे, कोणाला सांगायची नाही अशी वाली ॲनिव्हर्सरी. आमचं 2 ॲनिव्हर्सरी. तुम्ही पण कोणाला सांगू नका. तर उद्या आहे, आज नाही आमचं. हां, उद्या आहे. पण यांचं चेक इन चेकआउट तसं आहे म्हणून आम्ही आज घेतलं. म्हणजे संडे होता, परत मंडेला मग परत ऑफिसला जायचं. वातावरण त्याचं प्लेझंट आहे आज, एवढं ऊन नाही. जसं आम्ही पुण्यावर आलो लावत तसं. पुण्याचा ब्लॉगला मी शूट नाही केलं, पण मला सांगायचं असतं किती गरम होतं. तरी पण पुण्याचे व्लॉग बघितले खूप लोकांनी. सबस्क्राईब नाही करत तुम्ही लोक, सबस्क्राईब पण करा ना. किती आहे? 172 लोकांना थँक्यू. आणि ते 300 लोकांना पण थँक्यू ज्यांनी व्ह्यू दिले. तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा प्लीज. चला जाऊया आम्ही रिसॉर्टला. सॉरी, रिसॉर्ट हॉटेल आहे की रिसॉर्ट? रिसॉर्ट आहे. मी जातो आतमध्ये, विचारतो जाऊन काय आहे स्टेटस, मग तुम्हाला सांगतो. आम्हाला मागच्या इथे काकांनी लवकर तिथे रूममध्ये लवकर चेक इन दिलं. बोलायचं ना असं सांगायला. मी तुला शूट करते ना यार. जेव्हा मी बोलायला चालू करते ना, हा मध्ये बोलणार. लिफ्ट, एलिव्हेटर कुठे? एलिव्हेटरने सेकंड फ्लोर. आम्हाला बघायचं आम्हाला कोणती साईड येते. आम्हाला मागची ही आधी ह्यावेळी ती आहे ती का? नाही, मला हीच हवे. असं चांगलं वाटतं. असं नाव करू नसं मला पूर्ण विंटेज सारखं वाटतं. छान आहे. त्या आम्हाला विचार तुमचं लगेज कुठे? आमचं लगेज एवढं काय? एवढंच आमचं लगेच कुठे गेलं? काय दिवसासाठी आणलं आम्ही वांडे. ती लगेज आणणार आम्ही. तरी पण आम्ही खूप कपडे आणले. 254 बघूया कुठे. 248, 250. हे बघ बाबा, सॉरी 254 आहे. हां, हीच. तर ही आहे आमची रूम. नाही, 1 मिनटं, मी तुम्हाला मला रूम टूर द्यायची. त्यांना रूम टूर. तुमचं फरियाद हॉटेलमध्ये हार्दिक स्वागत आहे. जरा पुढे याल का? ओके. तर आल्याला इथे येतो पहिला नाही, इथे मिरर. अच्छा, इथे एक माणूसाला आतमध्ये लपाछुपी घेऊ शकतो. एक नाही, 1 2 3 4 माझ्यासारखे 4 माणसं राहू शकतो. हा आहे आरसा. इथे काय सेम इथे पण आहे, इथे पण आहे. इथे छोटे एक मुलं राहू शकतो, इथे मोठा माणूस राहू शकतो. आणि हे लॉकर आहे. ओके. इथे आला ती आहे आपली मास्टर बेडरूम. हा बेड आहे चांगला आहे. परत फ्रीज दिला आहे. फ्रीजमध्ये काय आहे का? काय नाही आहे फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये आहे पावभाजी काट किल्लू. मागच्या वेळी आम्ही ते कप फोडला होता प्रणेशने. नाही, आठवतं तुला? कोणाच्या तरी गाडीवर फोडला होतास. मागच्या आम्हाला इकडची कुठली तरी भेटली होती, बाजूचीच ना प्रणेश? बाजूची कोणतरी भेटली होती. वॉशरूम नाही दाखवला, पण मी तुम्हाला वॉशरूम दाखवते. बेस्ट पार्ट ऑफ द रूम. वाव, अजून एक. गेल्या अर्धा तासापासून आम्ही असे पडलेलो आहोत.
आला बघ कपडे पण नाही बदलला. पण मला इकडे आरसा नाही आहे. मागच्या वेळी इकडे आरसा होता. आपण कंप्लेंट टाक. एवढं जवळ का दिसतंय? कारण तू जवळ पकडला. आपण याला म्हणजे चेक इन झालं लवकर 2चं होतं, पण त्याने आम्हाला 1:15 वाजता दिलं चेक इन. पण हे रूम छोटा आहे. तर चेकआउट 11 वाजता असतो. पण हा रूम छोटा आहे, ह्याच्यामध्ये आरसा आहे म्हणजे. पण मागच्या होतं तसं नाही. आता आम्ही जेवायला चाललो आहे. बाहेर चाललो आहे. सध्याने उपवास ठेवायला पण आम्ही बाहेर जेवायला जातो आहे. कारण संध्याकाळी तो इधर ही खाने गया है, कल सुबह भी इधर ही खाने गया है. तो सोचा बाहर जाके खा के आते. त्याच कपड्यावर फक्त जॅकेट काढला. त्याच कपड्यावरती आम्ही चाललो आहे गाडी घेऊन. असं फोन हे केला ना की लोक अशी बघतात नाही का, काय करते ही. प्रणेश चालला कुठेतरी घेऊन जायला. कुठे चालला प्रणेश आपण? तिथे एक मम्मीज किचन करून आहे. कसलं ऊन लागतं डेंजर. जॅकेटमुळे एवढं हे नव्हतं होत. कधी हो रहा है. आसमान देखो. आकाश मराठी प्लीज कृपया. सॉरी माफ करा. आपण बघूया प्रणेश किती मराठीमध्ये बोलतो आहे पूर्ण ब्लॉगमध्ये. ठीक आहे. ओके प्रणेश, तू आता मराठी बोललास ना. हो. पुगू किती मराठी बोलतोय. एक जरी इंग्लिश बोलला ना तुम्ही आम्हाला सांगा. चला जाऊया आपण जेवायला. वेटिंग भरपूर आहे आणि खूप ऊन आहे. आम्ही दरवेळेप्रमाणे आमच्या आवडत्या ठिकाणी आलो. बर्गर खाऊ, थोडं खाऊ, टाकलेले तिथे म्हणून. संध्याकाळी मग पुल्ला ना
वूपरची ऑर्डर आली आहे. महेश काय ऑर्डर केलं? वूपर. आम्ही ते पॅक भेटतो ना ते ऑर्डर केलं. वूपर फ्राईज आणि हे आम्ही खातो आणि मग भेटतो. ओके. भूक लागली खूप. सकाळपासून फक्त भजी पावरते. बाय. तर मित्रांनो आम्ही झालो आहोत स्विमिंगसाठी रेडी. आम्हाला येत नाही. आम्हाला येत नाही स्विमिंग. आमची स्विमिंग तुम्हाला आम्ही दाखवू काय स्विमिंग करतो आम्ही. बरं ना श्रद्धा? आणि मी हे घेतलं. डिकॅथलॉनमध्ये जाऊन घेतलेलं शब्दाने. त्यामुळे तिला असं कसं वाटतं ते सांगतो. आम्ही का जाऊन घेतलंय कारण ते तिला दरवेळी मग ते स्लाईडला वगैरे जायला येतात ते कपड्यामुळे म्हणून. बरं ना? यावेळी पण जाऊ स्लाईडमध्ये. फुल मजा घेते. फक्त इथे एकच मेहनत आहे. एवढं इथून तसं इथून तसं एकदम असं चढत जायचं वरती. आता श्रद्धा गेल्यानंतर मी जाईन. श्रद्धा श्रद्धा पहिल्यांदा सिंगल जाते. मागच्या वेळी तिला नव्हतं करलेलं. पहिल्यांदा सिंगल जाते श्रद्धा. मागच्या वेळी एकलं करायला. तर बघूया कशी करते. तिथे बसणार ती. बघ गेली तिथे पोचली आधी. इथून सुरुवात होतं असं असं राऊंड पूर्ण असं येऊन असं इकडून असं आहे. बघूया बसली वाटतं. उलटी कशी आली? हा फिरली उलटी. पाणीच नाहीये जास्त मित्रांनो. पाणीच नाहीये जास्त. पाणी खूप कमी आहे. खूप कमी. दाखवू तुम्हाला. एवढं कमी आहे. एवढं पाणी काय मजा नाही आली प्रणेश? मागच्या सारखी नाही आली. तर मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आम्ही इथे आलोय ती गोष्टीची वेळ आता आली आहे. ज्यासाठी आम्ही दुपारपासून काही खाल्लं नाही आहे ती काय खाल्लं. बर्गर ठुसला आम्ही थोडा पण तो जिरला. तेवढा आमच्यात काय होत नाही त्याने. त्याच्यानंतर आम्ही स्विमिंग पूल मध्ये गेलो. स्विमिंग पूल मध्ये नाही वॉटर पार्क मध्ये गेलो. तो स्विमिंग पूलच आहे. एकच स्लाईड आहे. आणि ते 3 स्लाइड आहेत. ठीक आहे. 4 आहेत. गेलो आणि आम्ही लूज कपडे घातले आहेत. माझ्याकडे हा बोल. कारण आम्ही ठुसणार आहे. वेट अँड वॉच. आम्ही तुम्हाला दाखवलं मी काय काय खाणार आहे. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट माझ्याकडे हा टॉप आहे. माझ्याकडे एक हा 1 पीस आहे ब्लॅकवाला. आता जो मी दाखवला तो टॉप आहे. मी एवढी सगळे कपडे घेऊन आले तरी सुद्धा मी हाच घालणार आहे कारण की दिस इज माय फेवरेट. नो कमेंट्स. आत्ता आम्ही पाणीपुरी खाल्ली. टेस्ट केली तिखट होती. आता आम्ही पिझ्झा घेतला. माहीत नाही का मी हे बाहेर खाते तरी पण मला इथे पण खायचं. मी टेस्ट करते. गरम आहे खूप.
तिथे आम्ही रेकॉर्ड नाही केलं कारण त्याला एक कारण आहे की तिथे म्युझिक चालू होतं आणि मग त्या म्युझिकच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आमचा काही आवाज आला नसता म्हणून मग आम्ही जास्त थोडंसं रेकॉर्ड केलं 1-2 क्लिप, जास्त काही रेकॉर्ड नाही केलं. पण तो म्युझिक एवढं छान गात होता ना, लाईव्ह होतं. आणि आता आम्ही जेवलो आणि आता आम्ही वॉक करू, थोडं प्रॉपर्टी एक्सप्लोर करतो. आणि मागच्या वेळी पण आलो होतो पण मागच्या वेळी आम्ही प्रॉपर्टी एक्सप्लोर नाही केली म्हणून आम्ही प्रॉपर्टी एक्सप्लोर करतो. काय खाली नर्सरी आहे, इकडे स्पा आहे आणि अजून काहीतरी खाय बघितलं नाही. चिल आहे बघ. गुड मॉर्निंग मित्रांनो, इट्स डे 2 आणि आम्ही आता झोपेतून उठलो. पण निश्चित दिसतं तुम्हाला झोपेतून उठला. मी लवकर उठले, लवकर उठलो. यांची कपडे बघा, आउटफिट. अरे वा, मी नाईट ड्रेसवरती झाले. आता आम्ही चाललो नाश्ता करायला आणि काय आता वाजलेले 9 वाजायला आलेत आणि 10 वाजता नाश्ता बंद होतो. तर आम्ही नाश्ता करून येतो आणि मग तुम्हाला दाखवतो. जर आज साऊंड नसेल तर आम्ही दाखवतो, असेल तर फक्त थोडंसं शूट करू आणि मग नंतर परत भेटतो. ओके. झोपेतून उठला बिचारा. चला, मी नाश्ता करायला आलो होतो खाली. मी आलू पराठा, नूडल्स हे काहीतरी आहे, पॅनकेक आणि फिनिशने पण त्यात घेतला. मेहंदी पराठा, ओट्स घेतलेत. अजून खूप आहे काय काय, थोडं थोडं ट्राय करतो. नंतर झोप येईल. कसं आहे प्रणेश, काय खाल्लंस तू? कसं होतं? ठीक होतं. आलू पराठा चांगला. हां, मेंदू वडा, इडली फेवरेट ऑलवेज. काहीतरी आहे ते पण काहीतरी, बस एवढंच येतो मी. अननस. क्लिअर नाही आलं. तर आता आमचा चेकआउट आहे. चेकआउट झालाय. 11चा होता, 11:42 झालेत. आरामात लय ऊन आहे बाहेर. काहीतरी मस्त. चला, एवढ्या हळू बोल, तुम्हाला ऐकायचं काय सांगा मला. स्टार्ट. हो, तर आता आमचा चेकआउट आहे 11 वाजता आणि वाजलेले आहेत 11:43 झालेत. आणि माझाची बॉटल राहिली, घेऊन टाका आता. हे थंडा गाव आम्ही घेऊन आलो आणि आम्ही विसरलो. आणि सकाळी एवढा ब्रेकफास्ट केलाय की दुपारचं जेवण हां कमी. यावेळी मागच्या एक्साइटमेंट होती का मी फर्स्ट टाइम होतं आलेलं ते. आम्हाला माहिती होतं कुठे काय भेटतं काय असतं. त्यामुळे ठीक आहे. ही बॅग आहे ना, खूप चांगली आहे. आम्ही पूर्ण उपयोग करून घेतला आहे या. आम्ही 1 दिवसाच्या ट्रिपला होतो पण त्याच्यात 2-3 दिवसाचे कपडे भरतो. ते पुरतं एवढी जागा. नाही त्याचा हवा काय ना त्याची. हे पण आहे. म्हणजे आता रस्त्याला भूक लागली तर. म्हणजे ते काय आणलं होतं आम्ही रात्री खाण्यासाठी. पण अरे जरा महाग आहे. कारण लंच टाइम पीरियड आहे लोकल. आम्हाला रात्रीची भूक लागते ना म्हणून आम्ही आणलं होतं. आणि ते काय खायला पण नाही. प्रॉपर्टी भरपूर आतमध्ये आहे. अजून काय बाकी? अजून काय बाकी नाही आहे. स्टँडचा उपयोग करायचा प्रयत्न करतो आम्ही, कारण आम्ही स्टँड घेऊन येतो. आज स्टँड मी मुद्दाम आतमध्ये भरलाय कारण आम्ही मध्ये थांबत जाऊ असं मला वाटतंय. तुला काय वाटतं? तू हलवतो काय सोडा? सॉरी. थांबत जायचं. हो, बहुतेक ऊन जर जास्त लागलं तर म्हणजे नाही थांबणार. थांबूया आपण, मला एकदा रील करायचं. आम्ही ऑटो तुमची खूप पूर्णपणे उपयोग करून घेतलेला आहे. हा 2 तास बाथटबमध्ये बसला. 2 तास. ही सांगायची गोष्ट नव्हती, समजलं. रात्री मी झोपल्यावर पण बसलेलो. चला, गेट रेडी विथ अस.
त्या मित्रांना दिस इज माय शूज. लवकरच रायडिंग पॅड येत आहे माझ्यासाठी. आणि मग त्याच्यावरती हा जॅकेट घालायचा. मी ह्याला बोलली की मी नाही येत जॅकेट घालून, तरी पण हा मला बोला जॅकेट घालायला. त्याच्यानंतर हे ग्लोव्ज, त्याचा कधीच उपयोग होत नाही ते ग्लोव्ज. आता याला ना वापरले काय? त्यानंतर अरे इथे कुठे? हां माझं कुठे? हो मॅडम. हे हेल्मेट जे की नवऱ्याने आपल्याला दिलंय. नवऱ्याचं, कारण की त्याला नवीन बाईकचं भेटलं. आधी बाबाकडे 2 हेल्मेट होते. सध्या लग्न आल्यापासून 2 हेल्मेट असतात. पण ते माझं जे ब्लॅक तुम्ही आधी कोणतरी लॉंग हेल्मेट असेल, जे माझं ब्लॅक कलरचं होतं माझं, ते त्याने रोज वापरून खराब केलं. चांगलं नवीन बाईक घेतली. इथे बघा सध्या. हां ना, आम्ही नवीन बाईक घेतली, मला नवीन हेल्मेट भेटला, मग त्याला जुना हेल्मेट घातला. तात्पर्य काय? गिअर्स घाला, हेल्मेट घाला, डेली हेल्मेट घाला, चांगलं असतं. ही भरपूर नक्की करते, तरी पण मी ना बरंच शिकायला लावतो का, तर काळजी घेतली पाहिजे आपण. दरवेळी आपली चुकी असेल असं नाही. लोक बोलतात तुम्ही लॉंग राईडला जातात, लॉंग राईडला का तो गिअर असतं आपल्या अंगावर, टेन्शन नसतं असं. आपलं झालेलं आहे. आता सॉक्स घालायचं. अरे वरती आलं, तो जरा खाली आणतो. मॅडम जरा वॉशरूममध्ये गेलेत, सॉक्स घालायचे. नाही तर काही लोक आहेत ते सॉक्स वापरत नाहीत. एक नंबरची घाणी माणसं. आता मला रायडिंग पॅन्ट घ्यायची होती, साडीवाले झुडीमधून घेतलेली, तो मस्त भेटली. ओनली फॉर 399. हे शूज सध्याने मला माझे सिलेक्ट केले, स्वतःच्या बड्डेला स्वतःच्या पैशाने दिले आहेत. ह्याच्या बड्डेला दिले, ह्याच्याच पैसा नाही, माझ्या पैसा. माझा तुझा वेगळा आहे का? तुझे पैसे पण माझेच पैसे आहेत ना. मी कुठे काय करू? मी बोला आपल्या तर तुझ्या पैसे देतो ठीक आहे, ह्याच्या पैशाने म्हणून. ह्याचे पैसे म्हणजे माझे पैसे, माझे पैसे म्हणजे माझेच पैसे. जर ब्लॉग मोठा आला तिथे असं म्हणतात. आणि मोठे ब्लॉग नाही म्हणत सर्व लोक. तर गेटडी विकास हे आहे. चला चला, कधी पण मॅचिंग करायचं असतं. ब्लॅक गाडीला कलर काय ऑरेंज आहे. आधी कोणता होता? आधी तर सांग ना. निकली आहे बस. इसको वर माझी मुंडकी ठेवली आहे. तर झालं आहे. तर हे जॅकेट चाकू आहे. हे मी सांगितलेलं आहे किती असतं म्हणून. असं बोललं की मी गाडी चालवायच्या आधी मला नाही माहिती काय काय असतं ते. तो ऐसे हे भैया इथे बघा, इथे बघा, किती नाही समजत. मी काय डिसाईड केलेलं नाही, मी काही बोललेलं नाही. अरे आज मी ते शूट नाही करत ना म्हणून. हे असं लावायचं, हे पण असं लावायचं, चेन अशी बनवायची. कोण आहे मेसेज करतो मला. असं बनवायचं. मला होतं पण रेडी. हेल्मेट घालायचं. आपलं काम काही नाही, आपलं काम फक्त माझं. जे काही काम आहे ते. एक विसरली, झोपा काढायचं. मी 2 राईडला आतापर्यंत गेलो, मी 2 राईडला झोपले नाही अजिबात. किती किलोमीटर होती? किती किलोमीटर होती? काय पण असू दे. किती किलोमीटर? काय पण असू दे, झोपली का? 90 किलोमीटर आहे. तुमचं सगळं मुंबईला पोहोचणार. आता काय? ना पुण्याची किती होती? मी 3 तास. मग झोपली का? 3 तास पण झोपू शकतो. जेव्हा मोटर राईड करू तेव्हा टाकू. समजलं? समजलं? हां. चला, आम्ही भेटतो मला आमच्या गाडीपाशी.
मध्ये तुम्हाला प्रॉपर्टी कशी वाटली सांगा. प्रॉपर्टी तर मी दाखवतो तुम्हाला, कारण आम्ही आपण कसं टाइमपास करणार, कारण आता बाहेर भरपूर ऊन आहे. इथं झोपणार आहे. आता काय घालतेस पण तुम्हाला लागत नाही माझं कट. चेकआउट केला मित्रांनो. अभी जा रहे हम हमारे घर. हो ना यार. पोचायला आलं घरी. नवी मुंबईत पोचलो, पण आमच्या साहेबांना बर्गर नाही कोक फ्लोट हवं होतं स्वतःच्या बॉडीला चिल करायला. तिथे आलो, एसीच नाही आहे. एसी किधर आहे? मॅकडॉनल्ड्स नाही. मला नाही आवडत मॅकडॉनल्ड्स. मॅकडी एसी आहे ते दाखवून तुम्हाला. एसी आहे खाली. हवा लागते तुला एसीची? हवा लागते एसीची? खूप गरम होतं यार. पप्पा जिमीज मध्ये गेलो असं त्यापेक्षा. लागलं पाहिजे यासाठी जिम्मीच खाते बरं. जिम्मीच जायचं आता काय गेलो ऑर्डर कधी जाणार. भेटला तुमचा कोक फ्लोट तुम्हाला? छान होतं. आम्ही आमच्यासोबत 3 वेळा असं झालं की आम्ही कोक फ्लोट घेतलाय आणि त्यांच्याकडचं हेच बिघडलंय. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? हो पळू नका. काय म्हणणं आहे? ऐकायचं नाही करायचं.